नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हसत खेळत केमिस्ट्री लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। या ठिकाणी आपण आज बॉन्डिंग इन केमिकल कंपाउंड्स हा चॅप्टर किंवा हा पॉइंट पाहणार आहोत। बॉन्डिंग इन ए केमिकल कंपाउंड्स लेक्चर 1 हा पाहणार आहोत। फर्स्ट वन, गोल्स नो अबाउट। आता आपल्याला काय काय गोल्स आहेत आणि कशाबद्दल माहिती घ्यायची आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। We are discussing about the ions, anions, cations, polyatomic ions. Next one, 8 signing horses. Next, bonds, that is the ionic bond, covalent bond, metallic bond. Next, the oxidation numbers. Next, the chemical formulas. And next, Lewis structure, that is the dot diagram, electron dot diagram. Next, molecular geometry and bond angles. These points we are discussing in this chapter. First one is the ions. What is the ions? An ion is a charged atom or charged group of atom, that is the polyatomic ion. Ion कशाला म्हणतात? Ion is a charged atom or it is a group of atom. म्हणजे ज्या ॲटमला किंवा ग्रुप ऑफ ॲटमला चार्ज असतो पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, दॅट इज दी आयन। त्याला काय म्हणतो आपण? आयन म्हणतो। आयन म्हणजे काय? ॲटम इज ए चार्जड ॲटम और ए चार्जड ग्रुप ऑफ ॲटम। म्हणजे एखाद्या ॲटमला किंवा ग्रुप ऑफ ॲटमला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह साइन असतो त्याला आपण काय म्हणत असतो? आयन म्हणत असतो। नेक्स्ट, the ions acquires a charge because they either gain or lose one or more electrons. तर आयन का तयार झाले किंवा आयन वरती चार्ज का आला? Because they either gain or lose one or more electrons. ते काय करत असतात? ॲटम एक किंवा एक पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन एकतर गेन करतात किंवा लूज करतात। त्यानंतर त्यांच्यावरती काय होत असतो? चार्ज येत असतो। त्यांनाच आपण काय म्हणतो? आयन्स असे म्हणत असतो। ज्या ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम वरती चार्ज असतो त्यांना आयन म्हणतात। आयन कधी तयार होतात? एक तर ॲटम इलेक्ट्रॉन गेन करतात किंवा लूज करतात, त्यानंतर त्यांच्यावरती काय? चार्ज येत असतो। What is an ion? They are positive if they lose negatively charged electron, that is the cations. Cations कशाला म्हणतो? If the electron if the any atom lose the electron, जर इलेक्ट्रॉन लूज केला असेल तर त्यावेळेस त्यांना काय म्हणतो आपण? कॅटायन्स म्हणतो। त्यावरती चार्ज कुठला येतो? पॉझिटिव्ह चार्ज येत असतो। दे आर पॉझिटिव्ह इफ दे लूज निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉन। निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉन जर लूज केले तर त्यांच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो, त्यांनाच आपण काय म्हणतो? कॅटायन असे म्हणत असतो। दे आर निगेटिव्ह इफ दे गेन निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉन्स। इफ they gain the electron, then that ions are called anions. काय म्हणतो आपण? anion म्हणतो। कधी? जर समजा एखाद्या ॲटमनं इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केला किंवा गेन केला त्यावेळेस त्याच्यावरती चार्ज येतो निगेटिव्ह, त्यांनाच आपण काय म्हणत असतो? anions असे म्हणत असतो। then cat ions. कॅटायन्स आपण एक शॉर्ट मध्ये काय केलेलं आहे? कॅट ions, that is cats are positive that they are in a charge, therefore cations are positive ions. कॅटायन फॉर्मेशन, कॅटायन कसं फॉर्म होत असतात तर त्या ठिकाणी पहा, कॅटायन्स फॉर्म व्हेन वन और मोर इलेक्ट्रॉन्स आर लॉस्ट। जर एक किंवा एक पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन लूज झाले असतील किंवा एक पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन काय केलेला आहे? डोनेट केल्यानंतर ते कॅटायन फॉर्म होत असतात। एनर्जी इज युजली ॲडेड। जर इलेक्ट्रॉन लूज केलं त्यानंतर एनर्जी काय होत असते? एनर्जी इज युजली ॲडेड व्हेन इलेक्ट्रॉन्स लूज एनी ॲटम. A positive ion is formed. If any atom can lose the electron, then they acquire a positive charge. That is the positive ion is formed. The resulting cations often has more stable electron arrangement. That is like that of the inert gas. आता या ठिकाणी काय कॅटायन्स का फॉर्म होत असतात? तर ते काय करत असतात? त्यांच्याकडे जे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन असतात
जसे की डुप्लेट म्हणजे 2, ऑक्टेट म्हणजे 8. जर 2 असतील तर त्या ठिकाणी त्याची आउटरमोस्ट ऑर्बिट कंप्लीट असते, त्यामुळे ते इलेक्ट्रॉन डोनेट करत नाहीत किंवा गेन करत नाहीत. शेवटच्या ऑर्बिटमध्ये 8 असतील, त्यामुळे त्या ठिकाणी ऑक्टेट कंप्लीट असल्यामुळे ते इलेक्ट्रॉन डोनेट करत नाहीत किंवा ऍक्सेप्ट करत नाहीत. परंतु ज्यावेळेस 8 पेक्षा एखादे 1-2 इलेक्ट्रॉन जास्त असतील, त्यावेळेस ते काय करत असतात, एकतर त्यांना इलेक्ट्रॉन डोनेट करावं लागते किंवा ऍक्सेप्ट करावं लागतं. त्या टाइमला काय करत असतात, 1, 2, 3 इलेक्ट्रॉन पर्यंत दे कॅन लूज और दे कॅन डोनेट द इलेक्ट्रॉन. ते काय करत असतात, 1, 2, 3 आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये जर इलेक्ट्रॉन असतील तर त्या ठिकाणी ते इलेक्ट्रॉन डोनेट करतात. डोनेट केल्यानंतर त्यांच्यावरती काय तो पॉझिटिव्ह चार्ज येत असतो. Anions are called that because they are attracted to the anode, the positive electrode in an electrolytic cells. आता anion कशाला म्हणलेलं आहे, they are attracted to the anode. anode कडे अट्रॅक्ट होत असतात, म्हणजेच काय, the positive electrode in a electrolytic cell. anions a negative ion. anion कुठले असतात, negative ion is called anion. anion must be negative. म्हणजे negative ion असतील म्हणजेच त्यांना काय म्हणतो, anion म्हणत असतो. निगेटिव्ह कधी येत असतात, 1 or more इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टेड. एक किंवा एक पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन जर ऍक्सेप्ट केले असतील तर त्या ठिकाणी काय करत असतात, anion म्हणजेच निगेटिव्ह आयन तयार होत असतात. पहा या ठिकाणी ॲटम सुद्धा किती हुशार असतात. त्यांच्याकडे एखादे इलेक्ट्रॉन, काही इलेक्ट्रॉन कमी असतील तर ते दुसऱ्याकडले घेत असतात. आपल्याकडे इलेक्ट्रॉन जास्त असतील ते इलेक्ट्रॉन डोनेट करतात आणि ते एकतर इलेक्ट्रॉन डोनेट करून किंवा ऍक्सेप्ट करून त्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिट कंप्लीट करत असतात. त्यांना त्या ठिकाणी काय, त्याच वेळेस ते पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आयन फॉर्म होत असतात. anion formation. आता anion फॉर्म कसं होत असतं, anion forms when one or more electrons are added. anion कधी फॉर्म होत असतात, 1 or more electrons added in a outermost orbit. शेवटच्या ऑर्बिटमध्ये एक किंवा एकपेक्षा जास्त इलेक्ट्रॉन जर ऍक्सेप्ट केला असेल त्यावेळेस काय होत असतो, anion फॉर्म होत असतात. एनर्जी इज समटाइम्स रिलीज्ड. एनर्जी काय होत असते, एनर्जी इज समटाइम्स रिलीज्ड. ए निगेटिव्ह आयन इज फॉर्मड. काय, कोणता आयन फॉर्म होत असतो, निगेटिव्ह आयन इज फॉर्मड. म्हणजेच पहा या ठिकाणी तर निगेटिव्ह आयन कधी फॉर्म होत असतात, 1 or more electrons are accepted. एक किंवा एकपेक्षा जास्त इलेक्ट्रॉन जर ऍक्सेप्ट केला असेल त्यावेळेस काय होत असतो, निगेटिव्ह आयन फॉर्म होत असतो. त्यालाच आपण काय म्हणतो, anion असे म्हणत असतो. द रिझल्टिंग anions हॅज मोर स्टेबल इलेक्ट्रॉन अरेंजमेंट. तर त्या ठिकाणी काय, ज्या वेळेस त्याचे आउटरमोस्ट ऑर्बिट कंप्लीट करण्यासाठी त्याने इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केल्यानंतर त्यांची आउटरमोस्ट ऑर्बिट म्हणजे शेवटची कक्षा कंप्लीट होत असते. देन दे गेट ए स्टेबल इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंट और स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. त्या ठिकाणी काय होत असतं, ते काय होत असतात, इलेक्ट्रॉन स्टेबल होत असतात. आउटरमोस्ट ऑर्बिट त्यांची काय होत असते, स्टेबल होत असते, लाईक ए इनर्ट गॅसेस. तर अशा पद्धतीने काय, anion आणि कॅटायन म्हणजे आयन कशाला म्हणतो, चार्जड ॲटमला आयन म्हणतो. त्यानंतर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जड ॲटम असतात. पॉझिटिव्ह कधी असतात, इफ द इलेक्ट्रॉन इज डोनेटेड और लूज. इलेक्ट्रॉन लूज केलं किंवा डोनेट केलं तर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज येतो. और समटाइम्स द ॲटम कॅन ऍक्सेप्ट द इलेक्ट्रॉन और गेन द इलेक्ट्रॉन, देन दे गेट द निगेटिव्ह चार्ज. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज येत असतात, त्यांना आपण काय म्हणतो, positive charged ions is also called cations and negatively charged ion is called anions. What are 8 shining horses? आता आपल्याला या ठिकाणी 8 shining horses कशाला म्हणलेलं आहे, when an atom gains or lose electrons and it has the same electron arrangement as a inert gas, we say that it has a stable octet. काय करत असतात, ॲटम सुद्धा फार हुशार असतात. ते काय करत असतात, एकतर इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात किंवा इलेक्ट्रॉन डोनेट करतात. इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट आणि डोनेट करून ते काय करतात, त्यांचे आउटरमोस्ट ऑर्बिट कंप्लीट करत असतात आणि ते स्टेबल होतात. त्यांनाच आपण काय म्हणत असतो, स्टेबल ऑक्टेट असे म्हणत असतो. कन्सिडर अन ॲटम ऑफ क्लोरीन. आता आपल्याला क्लोरीन ॲटम कन्सिडर करायचा आहे. द ॲटॉमिक नंबर ऑफ क्लोरीन इज 17. ॲटॉमिक नंबर किती आहे क्लोरीनचा, 17 आहे, 17. फर्स्ट ऑर्बिट 2,
2 इलेक्ट्रॉन असल्यामुळे ती कंप्लीट आहे. सेकंड ऑर्बिट 8 इलेक्ट्रॉन असल्यामुळे सुद्धा सेकंड ऑर्बिट सुद्धा कंप्लीट आहे. थर्ड ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत आणि त्याला काय आहे, स्टेबल होण्यासाठी 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. तर कन्सिडर ॲन ॲटम ऑफ ए क्लोरीन. इट हॅज ए 7 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, म्हणजे आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. इट वुड बी मोर स्टेबल इफ इट हॅड 8 इलेक्ट्रॉन जस्ट लाईक ए इनर्ट गॅसेस. आता हो काय करत असतो, हा जर 1 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केला तर काय मोर स्टेबल होत असतो. मोर स्टेबल होण्यासाठी काय करावं लागतं, क्लोरीन ॲटमला 1 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करावं लागतं. ॲक्सेप्ट केल्यानंतर त्या ठिकाणी काय क्लोरीन हा इनर्ट गॅस सारखा स्टेबल होत असतो. कन्सिडर ॲन ॲटम ऑफ क्लोरीन. An additional electron is added, making Cl negative ion. Now it has 8 electrons just like an inert gas. It has a stable octet. तर या ठिकाणी पहा, तर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते, या ठिकाणी पहा, या ठिकाणी आपल्याला 1 2 3 4 5 6 7 इलेक्ट्रॉन आपण रेड कलरनं दाखवलेले आहे. एक इलेक्ट्रॉन येलो कलरनं दाखवलेला आहे. येलो कलरनं का दाखवलेला आहे, बिकॉज द क्लोरीन ॲटम हॅज ॲक्सेप्टेड 1 इलेक्ट्रॉन फ्रॉम ए अदर ॲटम. दुसऱ्या ॲटम कडून काय केलेलं आहे, इट हॅज ॲक्सेप्टेड 1 इलेक्ट्रॉन. दॅट्स वाय दॅट इलेक्ट्रॉन इज शोन बाय येल्लो कलर. तर म्हणून काय दुसऱ्या कुठल्या तरी ॲटम कडून हा इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केलेला असल्यामुळे येल्लो कलरनं शो केलेला आहे. हा एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केल्यामुळे इट हॅज ए 1 निगेटिव्ह चार्ज. हा एकच इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केला म्हणून त्याच्यावरती किती चार्ज येत असतात, एक निगेटिव्ह चार्ज आलेला आहे. आणि आता ह्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन असल्यामुळे इट हॅज ए स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. दॅट्स वाय इट हॅज ए स्टेबल ऑक्टेट. त्याचं आउटरमोस्ट ऑर्बिट काय झालेलं आहे, स्टेबल झालेलं आहे, जस्ट लाईक ए इनर्ट गॅस एलिमेंट. इनर्ट गॅस एलिमेंट सारखं काय स्टेबल झालेलं आहे. केमिकल बॉन्डिंग. आता आपण केमिकल बॉन्डिंग पाहणार आहोत. There are two kinds of chemical bonds. आता किती kinds आहेत? There are two types of chemical bond that are covalent bond and ionic bond. Covalent bond is formed by sharing of electron. Covalent bond कसा फॉर्म होत असतो? It is formed by the sharing of electrons, and ionic bond formed by the transfer of electron. Covalent bond कसा फॉर्म होत असतो? इलेक्ट्रॉन शेअर करून किंवा भागीदारी करून इलेक्ट्रॉनची बॉन्ड तयार होतं, त्याला काय म्हणतात, कोव्हॅलंट बॉन्ड. अँड आयनिक बॉन्ड इज फॉर्म्ड बाय द कंप्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम वन ॲटम टू अनदर ॲटम. म्हणजे एका ॲटम कडून दुसऱ्या ॲटम कडे कंप्लीट देयर इज ए ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन, देन दॅट बॉन्ड इज फॉर्म्ड. दॅट बॉन्ड इज कॉल्ड आयोनिक बॉन्ड. त्याच बॉन्डला आपण काय म्हणत असतो, आयोनिक बॉन्ड असे म्हणत असतो. बॉन्डिंग रिव्ह्यू. Ionic bond transfer electron to get more stable arrangement, and covalent bond share electron to get more stable arrangement. तर आता आयोनिक बॉन्ड कसे फॉर्म होत असतात, बाय ट्रान्सफर ऑफ ए इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करतात आणि आयोनिक बॉन्ड फॉर्म होत असतात टू गेट मोर स्टेबल अरेंजमेंट. मोर स्टेबल अरेंजमेंट होण्यासाठी काय ते इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करत असतात. कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म्ड बाय द शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन टू गेट मोर स्टेबल अरेंजमेंट. आता कोव्हॅलंट बॉन्ड कसे फॉर्म होत असतात, बाय शेअरिंग दी इलेक्ट्रॉन्स. आणि आयोनिक बॉन्ड कसे फॉर्म होत असतात, बाय ट्रान्सफरिंग दी इलेक्ट्रॉन. आणि दोन्हीचा मोटो किंवा दोन्हीचा गोल काय आहे, टू गेट मोर स्टेबल अरेंजमेंट. दोन्हीचाही मोटो काय आहे, टू गेट मोर स्टेबल अरेंजमेंट. मोर स्टेबल अरेंजमेंट करण्यासाठी काही ॲटम काय करत असतात, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करत असतात आणि काही ॲटम काय करत असतात, इलेक्ट्रॉन शेअर करत असतात. आता आपल्याला पाहायचं आहे की कुठले ॲटम इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करतात आणि कुठले ॲटम इलेक्ट्रॉन शेअर करतात, ते आपण नंतर पाहणार आहोत. when is a bond ionic and when it is a covalent. म्हणजे आयोनिक कधी असतो आणि कोव्हॅलंट बॉन्ड कधी असतो, वी हॅव टू डिस्कस. फर्स्ट ऑफ ऑल, इट इज आयोनिक व्हेन इलेक्ट्रॉन्स हॅव बीन ट्रान्सफर्ड. आता आपण पाहिलेलंच होतं, इलेक्ट्रॉन ज्यावेळेस ट्रान्सफर करतो, ॲटम और ग्रुप ऑफ ॲटम इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करतो, त्यावेळेस त्यावरती काय येत असतो,
त्या ठिकाणी जो बॉन्ड तयार होतो त्याला काय म्हणतात, आयोनिक बॉन्ड फॉर्म होत असतो. सम बॉन्ड्स बिटवीन मेटल्स अँड नॉन मेटल्स आर क्लिअरली आयोनिक वेअर द मेटल ट्रान्सफर्स अन इलेक्ट्रॉन कम्प्लिटली टू नॉन मेटल सो दॅट ईच एलिमेंट हॅज अ स्टेबल ऑक्टेट. तर त्या ठिकाणी काय, सम मेटल्स कॅन ट्रान्सफर द इलेक्ट्रॉन फ्रॉम दिस ॲटम टू नॉन मेटल. म्हणजे मेटल काय करत असतात, आपल्याकडला एक इलेक्ट्रॉन काय करत असतात, नॉन मेटलकडे ट्रान्सफर करत असतात. त्यानंतर दोन्हीचे ऑक्टेट काय होत असतात, कंप्लीट होत असतात. म्हणजे आउटरमोस्ट ऑर्बिट जे आहे ते कंप्लीट होत असतात. जस्ट लाईक एक्झाम्पल, सोडियम हॅज द ॲटॉमिक नंबर इज 11. फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन, सेकंड ऑर्बिट हॅज ए 8 इलेक्ट्रॉन अँड नेक्स्ट 11th इलेक्ट्रॉन इज प्रेझेंट इन 3s1. थर्ड ऑर्बिटमध्ये प्रेझेंट असतो. आता एक तर सोडियमला काय करावं लागतं, सोडियमचा आउटरमोस्ट ऑर्बिट कंप्लीट करण्यासाठी एक इलेक्ट्रॉन डोनेट करावं लागतं किंवा 7 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करावं लागतं. काय करावं लागतं, एक तर सोडियमला एक इलेक्ट्रॉन डोनेट करावं लागतं किंवा 7 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करावं लागतं. तर या ठिकाणी पहा, तर कुठलाही ॲटम 7 ऍक्सेप्ट करण्यापेक्षा एक इलेक्ट्रॉन काय करत असतो, डोनेट करत असतो. आणि दुसरा जे एक्झाम्पल दिलेलं आहे, फ्लोरीनचा जो आउटरमोस्ट ऑर्बिट आहे, आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन अवेलेबल आहेत. तर फ्लोरीनला एकतर 7 इलेक्ट्रॉन डोनेट करावे लागतात किंवा एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करायचं असतं. तर इझिली फ्लोरीन काय करणार, की कुठल्या तरी ॲटमकडला एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणार आणि त्याची आउटरमोस्ट ऑर्बिट कंप्लीट करणार. तर या ठिकाणी सोडियमकडे एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आहे आणि फ्लोरीनकडे एक इलेक्ट्रॉन कमी आहे. तर सोडियम कॅन डोनेट और सोडियम कॅन ट्रान्सफर दी 1 इलेक्ट्रॉन. सोडियम काय करत असतो, एक इलेक्ट्रॉन डोनेट करत असतो. फ्लोरीन कॅन ऍक्सेप्ट दी 1 इलेक्ट्रॉन. फ्लोरीन काय करतो, 1 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो. या ठिकाणी पहा, सोडियमची आउटरमोस्ट ऑर्बिट कंप्लीट होते आणि फ्लोरीनची सुद्धा आउटरमोस्ट ऑर्बिट कंप्लीट होत असते. आता सोडियम काय केलेलं आहे, 1 इलेक्ट्रॉन डोनेटेड. सोडियम काय केलेलं आहे, 1 इलेक्ट्रॉन डोनेटेड, दॅट्स वाय इट गेट दी पॉझिटिव्ह चार्ज. त्यामुळे काय करतो, सोडियमवरती एक पॉझिटिव्ह चार्ज येत असतो. आणि फ्लोरीन हॅज ऍक्सेप्टेड 1 इलेक्ट्रॉन विच इज डोनेटेड बाय दी सोडियम. फ्लोरीन काय करतो, एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केलेला आहे, कुठला, सोडियमने डोनेट केलेला. फ्लोरीन इज ऍक्सेप्टेड 1 इलेक्ट्रॉन विच इज डोनेटेड बाय दी सोडियम, दॅट्स वाय फ्लोरीन गेट 1 निगेटिव्ह चार्ज. फ्लोरीनवरती काय येत असतो, 1 निगेटिव्ह चार्ज येत असतो. बघा, सोडियमवरती 1 पॉझिटिव्ह का, एक इलेक्ट्रॉन दिलेला आहे म्हणून. आणि फ्लोरीनवरती एक निगेटिव्ह येतो का, त्या ठिकाणी एक इलेक्ट्रॉन सोडियमने दिलेला फ्लोरीनने ऍक्सेप्ट केलेला आहे म्हणून त्या ठिकाणी काय होत असतो, एक निगेटिव्ह चार्ज येत असतो. इट इज ए कोव्हॅलंट व्हेन इलेक्ट्रॉन्स आर शेअर्ड. आता आपण काय पाहिलेलं आहे, आयोनिक कधी होत असतात, एक इलेक्ट्रॉन डोनेट करतो, दुसरा इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो, त्यावेळेस त्यांच्यावरती पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस येतात आणि त्या ठिकाणी काय, आयोनिक बॉन्ड तयार होत असतो. आता कोव्हॅलंट काय, कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म्ड व्हेन इलेक्ट्रॉन्स आर शेअर्ड. इलेक्ट्रॉन ज्यावेळेस शेअर करत असतात, भागीदारी करत असतात, त्यावेळेस काय, कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होत असतो. तर या ठिकाणी पहा, some bonds are clearly covalent where the electrons must be shared so that each element has an octet of electrons. तर त्या ठिकाणी पहा, इथं कार्बनचा कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे, कार्बन हॅज ए 4 व्हॅलेन्सी. कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे, 4 आहे. त्यानंतर क्लोरीनची व्हॅलेन्सी किती आहे, या ठिकाणी क्लोरीनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत आणि एक इलेक्ट्रॉन काय करत असतो, लागत असतो आउटरमोस्ट ऑर्बिट कंप्लीट होण्यासाठी. तर या ठिकाणी कार्बनकडे 4 या ठिकाणी इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये. मॅक्झिमम किती, 1 2 3 इलेक्ट्रॉन असतील तर डोनेट करतात आणि 6 7 इलेक्ट्रॉन असतील, 5 6 7 तर काय करत असतात, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात. पहा, 1 2 3 इलेक्ट्रॉन असतील तर त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन डोनेट केलं जातं आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये. बरं, आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 1 2 3 इलेक्ट्रॉन असतील तर इलेक्ट्रॉन काय केले जातात, डोनेट केले जातात. 4 असेल तर इलेक्ट्रॉन डोनेट केले जात नाहीत किंवा ऍक्सेप्ट केले जात नाहीत. दे आर शेअर्ड बिटवीन द ॲटम्स. 4 असतील तर काय, दे इलेक्ट्रॉन कॅन शेअर बिटवीन दॅट ॲटम्स. अँड इफ
द 5, 6, 7 म्हणजे 5, 6, 7 आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतील, देन 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 दॅट ॲटम और ग्रुप ऑफ ॲटम कॅन ॲक्सेप्ट द इलेक्ट्रॉन. त्यावेळेस त्या काय केलं जातं, तर इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केले जातात. कधी कधी पहा 1, 2, 3 इलेक्ट्रॉन असतील आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये, तर इलेक्ट्रॉन असतील तर त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन डोनेट केले जातात, आणि 4 असतील तर इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन असतील तर त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन शेअर केले जातात, आणि 5, 6, 7 इलेक्ट्रॉन असतील 5, 6, 7 तर त्यावेळेस इलेक्ट्रॉन काय केले जातात, दुसऱ्या ॲटमकडून ॲक्सेप्ट केले जात असतात. तर या ठिकाणी काय कार्बनची व्हॅलेन्सी आहे, द व्हॅलेन्सी ऑफ कार्बन इज 4 अँड द क्लोरीन हॅज ए 7 आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन. आता 7 आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन आहेत, दे रिक्वायर 1 इलेक्ट्रॉन. क्लोरीनला किती, 1 इलेक्ट्रॉन लागतो, आणि कार्बनला किती, 4 इलेक्ट्रॉन लागत असतात. त्यामुळं काय करतात, तर या ठिकाणी कार्बनकडे 4 इलेक्ट्रॉन आहेत, तर त्यामुळं या ठिकाणी 4 क्लोरीन सोबत हा कार्बन आपले इलेक्ट्रॉन शेअर करत असतो. 4 क्लोरीन सोबत काय करतो, आपले इलेक्ट्रॉन शेअर करतो, आणि या ठिकाणी त्या दोन्हीमध्ये कार्बनचा एक इलेक्ट्रॉन, क्लोरीनचा एक, कार्बनचा एक, क्लोरीनचा एक, कार्बनचा एक, क्लोरीनचा एक, कार्बनचा एक, क्लोरीनचा एक, अशा पद्धतीने ते काय इलेक्ट्रॉन शेअर करतात, आणि द कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म्ड. तर त्या ठिकाणी डेफिनेशन काय, द म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन बिटवीन द ॲटम्स. तर त्या ठिकाणी काय होत असते, इलेक्ट्रॉनची शेअरिंग होत असते, देन द बॉन्ड इज फॉर्म्ड बाय द म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, दॅट बॉन्ड्स आर कॉल्ड कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणून त्या बॉन्डला काय म्हणत असतो आपण, कोव्हॅलंट बॉन्ड असे म्हणत असतो. देर इज अ थर्ड काइंड ऑफ बॉन्ड, दॅट इज दी, आता आपण फर्स्ट पाहिलेला आहे आयोनिक बॉन्ड, सेकंड होता कोव्हॅलंट बॉन्ड. आता थर्ड कुठला बॉन्ड असेल, तर जेम्स बॉन्ड असणार आहे. कुठला बॉन्ड, जेम्स बॉन्ड. नो, नॉट ए जेम्स बॉन्ड. द थर्ड बॉन्ड इज, देर इज अ थर्ड काइंड ऑफ बॉन्ड, दॅट इज द मेटॅलिक बॉन्ड. कुठला असणार आहे, थर्ड काइंड ऑफ बॉन्ड इज अ मेटॅलिक बॉन्ड. द अरे ऑफ पॉझिटिव्ह मेटल आयन्स सराउंडेड बाय द सी ऑफ ए मोबाईल इलेक्ट्रॉन. तर त्या ठिकाणी काय, देर इज अ अरे ऑफ पॉझिटिव्ह मेटल आयन्स, त्या ठिकाणी पॉझिटिव्ह मेटल आयन असतात, अँड विच इज सराउंडेड बाय सी ऑफ मोबाईल इलेक्ट्रॉन. म्हणजे काय, इलेक्ट्रॉनचा समुद्रच असतो, आणि ते इलेक्ट्रॉन काय असतात, मोबाईल असतात. मोबाईल असतात म्हणजेच काय, भ्रमणध्वनी नाही, किंवा आपण जो फोनवर बोलतो तो मोबाईल नाही, तर त्या ठिकाणी मोबाईल इलेक्ट्रॉन्स म्हणजेच त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन कॅन मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. म्हणजे इलेक्ट्रॉन काय होत असतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होत असतात किंवा सरकत असतात. त्या इलेक्ट्रॉनला काय म्हणतात, मोबाईल इलेक्ट्रॉन म्हणतात. बऱ्याच लोकांना असं वाटत असतं की मोबाईल इलेक्ट्रॉन म्हणजेच काय, आता नवीन कंपनी आली का, मायक्रोमॅक्स, नोकिया, सॅमसंग हे सोडून आता मोबाईल इलेक्ट्रॉन्स आता कुठली कंपनी आलेली आहे, तसं काही नसून या ठिकाणी मोबाईल इलेक्ट्रॉन्स मीन्स दॅट इलेक्ट्रॉन्स आर मुव्हेबल, और दॅट इलेक्ट्रॉन्स कॅन मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, दॅट इलेक्ट्रॉन्स आर कॉल्ड मोबाईल इलेक्ट्रॉन्स. Then metallic bonding found only in metals. Metallic bonding कुठे असते, it is found only in the metals atoms in a regular arrangement. Atoms काय are in a regular arrangement. Bonding electrons are free to move from one atom to another atom throughout the solid. आता इलेक्ट्रॉन काय, the electron can move from one atom to another atom throughout the solid. पूर्ण सॉलिड मध्ये काय, त्या एका ॲटम मधून दुसऱ्या ॲटम मध्ये काय इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होत असतात. सी ऑफ मोबाईल इलेक्ट्रॉन्स म्हणजे त्या ठिकाणी काय, इलेक्ट्रॉनचा एक समुद्र असल्यासारखाच असतो, त्या ठिकाणी खूप इलेक्ट्रॉन असतात, अँड दॅट इलेक्ट्रॉन्स आर ए मोबाईल electrons accounts for metallic properties. Then next one is the ionic compound. Ionic compound means the ionic compound contains the ionic bond. ज्या कंपाऊंड मध्ये आयोनिक बॉन्ड असतो त्याच कंपाऊंडला काय म्हणतात, आयोनिक कंपाऊंड म्हणतात. मीन्स द compound which contains the ionic bond, that compounds are called ionic compound. ज्या कंपाऊंड मध्ये आयनिक बॉन्ड असतील त्यांना आयनिक कंपाऊंड म्हणलं जातं. ज्या कंपाऊंड मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड असतील त्यांना कुठला कंपाऊंड म्हणलं जातं, कोव्हॅलंट कंपाऊंड असे म्हणलं जातं. तर आता आयोनिक कंपाऊंड म्हणजे काय, द कंपाऊंड विच कंटेन्स द आयोनिक बॉन्ड, दॅट कंपाऊंड्स आर कॉल्ड आयोनिक कंपाऊंड्स.
The ionic bond is the electrostatic attraction between the positive ion and a negative ion. आता ionic bond कधी फॉर्म होत असतो, there is a electrostatic attraction between the positive ion and negative ion. पॉझिटिव्ह आयन आणि निगेटिव्ह आयन मध्ये काय, त्या ठिकाणी इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन असते, त्यावेळेस ते बॉन्ड फॉर्म होत असतात. जस्ट लाईक सोडियम has one extra electron in its outermost orbit and chlorine has one less electron in its outermost orbit. That's why sodium can donate one electron and chlorine can accept the one electron to complete their outermost orbit. And when the sodium is donated one electron, then they acquire a positive charge that is called a cations, and the chlorine accept the one electron which is donated by the sodium, then it acquires or it get the negative charge, and that negatively charged ions are called anions. तर अशा पद्धतीने काय पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज फॉर्म होत असतात आणि त्या ठिकाणी तो बॉन्ड फॉर्म होतो किंवा बॉन्ड त्यामध्ये तयार होत असतो, त्याला काय म्हणतो आयनिक बॉन्ड असे म्हणत असतो. Sodium has one extra electron which can donate the one electron to the chlorine atom. Chlorine atom ला काय करत असतो, सोडियम एक इलेक्ट्रॉन डोनेट करत असतो, कारण की सोडियम कडे एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आहे आणि क्लोरीन कडे एक इलेक्ट्रॉन कमी आहे. स्टार्ट विथ द सोडियम atom and it has one electron, then they add chlorine atom. The sodium donate its electron to chlorine. म्हणजे काय या ठिकाणी सोडियम काय करत असतो, it has one extra electron, it can donate the electron to the chlorine, means so that the sodium can complete the outermost orbit by donating the one electron and chlorine can complete the outermost orbit by accepting the one electron. and त्या ठिकाणी काय सोडियम वरती पॉझिटिव्ह चार्ज आणि क्लोरीन वरती निगेटिव्ह चार्ज येत असतो. या ठिकाणी पहा, जो सोडियम प्लस आयन अँड क्लोरीन मायनस आयन, द आयनिक कंपाऊंड दॅट इज काय होत असतो, सोडियम एक इलेक्ट्रॉन डोनेट केल्यानंतर इट अस्क्वायर्स पॉझिटिव्हली चार्ज, मीन्स काय पॉझिटिव्हली चार्ज सोडियम फॉर्म होत असतो. क्लोरीन व्हेन ऍक्सेप्टेड वन इलेक्ट्रॉन विच इज डोनेटेड बाय द सोडियम, देन इट अस्क्वायर्स ए निगेटिव्ह चार्ज, दॅट इज द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज फॉर्म झाल्यानंतर देर इज ए इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन बिटवीन द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज अँड देन द bond is formed between sodium and chlorine. That bond is called ionic bond and that compounds are called ionic compound. त्या कंपाऊंडला आपण काय म्हणतो, आयोनिक कंपाऊंड असे म्हणत असतो. When we can use the valence electron to predict the ions that are formed when atom react. Example, when aluminum and fluorine react, why will one aluminum form the tripositive ion and 3 F ions form. तर आता आपण या पाहूयात. या ठिकाणी पहा, स्टार्ट विथ द आयन्स. आता या ठिकाणी ॲटॉमिक नंबर ऑफ ॲल्युमिनियम इज 13. ॲटॉमिक नंबर किती आहे ॲल्युमिनियमचा 13 आहे. दॅट्स वाय पहिल्या फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन, सेकंड ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन कंप्लीट, 8 इलेक्ट्रॉन असल्यामुळे ते सुद्धा सेकंड ऑर्बिट कंप्लीट. थर्ड ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन उरलेले आहेत, 3 इलेक्ट्रॉन उरलेले आहेत. किती, 3 इलेक्ट्रॉन. तर त्या ठिकाणी 3 इलेक्ट्रॉन ॲल्युमिनियमला एक तर डोनेट करावं लागतं किंवा 5 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करावं लागतं. मी पूर्वी सांगितलं होतं की 1, 2, 3 आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन असतील तर ते काय करतात, इलेक्ट्रॉन डोनेट करत असतात आणि त्या ठिकाणी 4 असतील तर शेअर करतात आणि 5, 6, 7 इलेक्ट्रॉन आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असतील तर ऍक्सेप्ट करत असतात. हे कन्फर्म आणि आपल्याला डोक्यात ठेवणं गरजेचंच आहे. इलेक्ट्रॉन किती आहेत त्यानुसार विचार करायचा. इलेक्ट्रॉन 1, 2, 3 असतील डोनेट करून टाकून द्यायचं. इलेक्ट्रॉन 5, 6, 7 असतील तर ऍक्सेप्ट करायचं, 4 असतील तर शेअर करायचं. तर त्या ठिकाणी हे काय फिक्सच असणार. तर या ठिकाणी 1, 2, 3 इलेक्ट्रॉन आहेत, मीन्स अल्युमिनियम हॅज 3 इलेक्ट्रॉन इन इट्स आउटरमोस्ट ऑर्बिट. दॅट्स वाय अल्युमिनियम कॅन डोनेट दी 3 इलेक्ट्रॉन टू दी अदर ॲटम और ग्रुप ऑफ ॲटम. आता दुसरं आहे फ्लोरीन. फ्लोरीन कडे किती आहेत आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. द फ्लोरीन कॅन ऍक्सेप्ट दी 1 इलेक्ट्रॉन. फ्लोरीन काय करेल, एकच इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करेल. एक फ्लोरीन एक, आता एकच म्हणल्यानंतर तिन्ही मध्ये एक कसं घेता येईल, तसं नाही. तर या ठिकाणी काय, एक फ्लोरीन एक ॲटम इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करेल. दुसरा ॲटम काय करेल फ्लोरीनचा,
दुसरा इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करेल आणि तिसरा ॲटम जो आहे फ्लोरीनचा तो काय करेल, तिसरा इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करेल. म्हणजे प्रत्येक फ्लोरीन ॲटम हा एक एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करत असतो. तर या ठिकाणी पहा, तर इथं आपण दाखवलेलं आहे, 1 इलेक्ट्रॉन फ्रॉम अल्युमिनियम इज ट्रान्सफर्ड टू दी फ्लोरीन, सेकंड इलेक्ट्रॉन फ्रॉम अल्युमिनियम इज ट्रान्सफर्ड टू दी सेकंड फ्लोरीन अँड थर्ड इलेक्ट्रॉन इज ट्रान्सफर्ड टू दी थर्ड फ्लोरीन. म्हणजे प्रत्येक इलेक्ट्रॉन, म्हणजे अल्युमिनियमकडे 3 इलेक्ट्रॉन आहेत, तर तो 3 इलेक्ट्रॉन डोनेट करतो, परंतु फ्लोरीनकडे किती आहेत, 7 आहेत, त्याला लागतो एकच. म्हणून काय करतात, प्रत्येक फ्लोरीनने एक एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करत असतात. तर या ठिकाणी पहा, अल्युमिनियमचे तिन्ही इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झालेले आहेत. या ठिकाणी पहा, एका फ्लोरीनकडे, दुसऱ्या फ्लोरीनकडे आणि तिसऱ्या फ्लोरीनकडे त्यांची ऑक्टेट कंप्लीट झालेली आहे. या ठिकाणी प्रत्येक फ्लोरीनची ऑक्टेट कंप्लीट झालेली आहे आणि अल्युमिनियमचे तिन्ही इलेक्ट्रॉन काय केलेले ट्रान्सफर झालेले आहेत. तर या ठिकाणी द रिॲक्शन बिटवीन द अल्युमिनियम अँड फ्लोरीन. तर आता या ठिकाणी काय होत असते, रिॲक्शन एल ट्राय पॉझिटिव्ह काय आलेलं आहे, तर अल्युमिनियमनं काय केलेलं आहे, 3 इलेक्ट्रॉन डोनेट केले असल्यामुळे त्या ठिकाणी ट्राय पॉझिटिव्ह हा चार्ज त्याच्यावरती आलेला आहे. आणि फ्लोरीन किती घेतलेले होतं आपण, 3 फ्लोरीन घेतलेले आहेत, म्हणून इथं आपण 3 लिहिलेलं आहे. आणि इथं निगेटिव्ह म्हणजे एक फ्लोरीन एकच इलेक्ट्रॉन घेतलेला आहे, म्हणून त्या ठिकाणी एकच निगेटिव्ह चार्ज येणार. produces one tripositive aluminum ion and 3 फ्लोरीन निगेटिव्हली चार्ज्ड आयन्स. तर त्या ठिकाणी AlF3 अल्युमिनियम ट्रायफ्लोराइड हा कंपाऊंड फॉर्म होता. प्रिडिक्ट द आयन्स दॅट विल बी फॉर्म्ड अँड द फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड. आता या ठिकाणी आपल्याला जसं पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर कुठला आहे ते आपल्याला फाइंड आउट करावं लागतं. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर कुठला आहे ते फाइंड आउट करावं लागतं. पोटॅशियमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत आणि क्लोरीनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत. तर पोटॅशियमकडे जर 1 इलेक्ट्रॉन असेल तर तो डोनेट करतो, क्लोरीनला जर 1 इलेक्ट्रॉन लागत असेल तर तो ऍक्सेप्ट करतो. आणि KCl हा कंपाऊंड फॉर्म होतो का, तर आता हे तुम्ही सांगायचं आहे. कॅल्शियमकडे 2 इलेक्ट्रॉन आहेत आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये, फ्लोरीनकडे 1 इलेक्ट्रॉन लागत असतो फ्लोरीनला, तर त्या ठिकाणी CaCl2 CaF2 हा फॉर्म होतो का, हे आपल्याला प्रिडिक्ट करायचं आहे आणि ते आम्हाला सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. तर या ठिकाणी पहा, मी तरी पण आन्सर दिलेला आहे नेक्स्ट स्लाइडमध्ये, तरी पण तुम्ही काय करायचं आहे, ही स्लाइड पाहिल्यानंतर लगेचच आन्सर द्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही नेक्स्ट स्लाइड पाहिल्यानंतर समजून येईल की तुमचा आन्सर करेक्ट होतं का नाही. त्याचबरोबर मी सुद्धा तुम्हाला काय कमेंट मार्फत आन्सर देईन. आयनिक कंपाऊंड्स आता पहा, के पॉझिटिव्ह Cl निगेटिव्ह, KCl फॉर्म होतो, Ca डायपॉझिटिव्ह F निगेटिव्ह, CaF2 फॉर्म होतो, CS पॉझिटिव्ह O डायनिगेटिव्ह, CS2O हा कंपाऊंड फॉर्म होतो, Sc ट्रायपॉझिटिव्ह अँड S डायनिगेटिव्ह, Sc2S3 हा कंपाऊंड फॉर्म होतो, Ba डायपॉझिटिव्ह N ट्रायनिगेटिव्ह, Ba3N2 हा कंपाऊंड फॉर्म होत असतो. म्हणजे असे कंपाऊंड आपल्याला काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्यांचं पाहायचं. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिल्यानंतर त्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत ते पाहायचं. आणि इलेक्ट्रॉन आपण कळाले शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत ते, 1 2 3 इलेक्ट्रॉन असतील तर सरळ सरळ डोनेट करून टाकून द्या, 4 असतील तर शेअर करायचं आहे, 5 6 7 इलेक्ट्रॉन असतील तर दुसऱ्या ॲटमकडे ऍक्सेप्ट करायचं आहे. तर या ठिकाणी एक असेल कदाचित पोटॅशियम मध्ये, म्हणून हा इलेक्ट्रॉन डोनेट करतो. Cl कडे एक निगेटिव्ह म्हणजे कमी असल्यामुळं हा ऍक्सेप्ट करतो, म्हणून KCl फॉर्म होत असतो. तर अशा पद्धतीने हे काय सर्वांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे आणि तो इलेक्ट्रॉन डोनेट करतो का ऍक्सेप्ट करतो का शेअर करतो हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. आयनिक चार्जेस वर्सेस ऑक्सिडेशन नंबर. आता आयनिक चार्जेस काय असतात तर आपण ते पाहिलेलेच आहे. आयनिक चार्जेस कसे येत असतात, इफ द इट इज डिपेंड अपॉन द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर डोनेटेड. आता इलेक्ट्रॉन डोनेट केलेला आहे किंवा ऍक्सेप्ट केलेला आहे त्यानुसार त्याच्यावरती आयनिक चार्जेस येत असतात.
2 इलेक्ट्रॉन डोनेट केला असेल तर डाय पॉझिटिव्ह चार्ज येतो, 2 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला असेल तर डाय निगेटिव्ह चार्ज येतो. मीन्स आयनिक चार्जेस आर डिपेंड अपॉन दी इलेक्ट्रॉन डोनेटेड और ऍक्सेप्टेड. आणि आयनिक चार्जेस वर्सेस ऑक्सिडेशन नंबर. ऑक्सिडेशन नंबर इज ए आर्बिट्ररीली नंबर असाइन्ड टू एन एलिमेंट. आता आपण एक नंबर असाइन केलेला आहे. इट इज युजफुल फॉर द डिटरमाइनिंग द फॉर्म्युला ऑफ ए कंपाऊंड. इट इज इक्वल टू द आयनिक चार्जेस ऑन द एलिमेंट. म्हणजेच काय, ज्याचा आयनिक चार्ज जेवढा आहे तेवढाच त्याचा ऑक्सिडेशन नंबर असणार आहे. आयनिक चार्जेस हॅव द नंबर रिटर्न फर्स्ट फॉलोड बाय द साइन. आता या ठिकाणी काय, आयनिक चार्जेस काय केलं जातं, पहिलं त्या ठिकाणी नंबर फर्स्ट लिहिला जातो, त्यानंतर काय केलं जातं, साइन लिहिलं जातं. या ठिकाणी पहा, एन ए पॉझिटिव्ह, म्हणजे आता इथे एक असल्यामुळे नंबर लिहायची गरज नाही. एन ए पॉझिटिव्ह, सी ए डाय पॉझिटिव्ह. तर त्या ठिकाणी डाय पॉझिटिव्ह लिहिलेलं आहे, परंतु या ठिकाणी आयनिक चार्जेस लिहित असते वेळेस या ठिकाणी पहा, 2 पहिलं लिहिलेलं आहे, साइन नंतर लिहिलेलं आहे. काय केलेलं आहे, नंबर इज रिटर्न फर्स्ट देन फॉलोड बाय दी साइन. म्हणजे आपण आयनिक चार्जेस लिहित असते वेळेस पहिलं नंबर लिहिलं जातं, त्याच्यानंतर साइन लिहिला जातो. एल ट्राय पॉझिटिव्ह, तर त्या ठिकाणी एल 3 इलेक्ट्रॉन डोनेट करतो म्हणून त्या ठिकाणी 3 प्लस म्हणजे ट्राय पॉझिटिव्ह. टी आय टेट्रा पॉझिटिव्ह, म्हणजे 4 इलेक्ट्रॉन डोनेट करत असतो म्हणून त्या ठिकाणी काय 4 त्याच्यानंतर प्लस दिलेले आहे. एम प्लस दिलेला आहे. सीएल हा निगेटिव्ह आहे. सीएल 1 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो म्हणून त्या ठिकाणी 1 निगेटिव्ह आहे. ऑक्सिजन 2 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो म्हणून 2 नंबर पहिला आलेला आहे, साइन नंतर आलेला आहे. मीन्स आयनिक चार्जेस मध्ये काय केलं जातं, फर्स्ट ऑफ ऑल नंबर इज रिटर्न देन फॉलोड बाय दी साइन. म्हणजे सुरुवातीला नंबर लिहायचा आहे, नंतर साइन लिहायचा आहे. असं जर असेल तर इट इज अ आयनिक चार्जेस. द ऑक्सिडेशन नंबर हॅज द साइन फर्स्ट फॉलोड बाय द नंबर. ऑक्सिडेशन नंबर मध्ये काय होत असतं, सर्वात प्रथम साइन लिहिलं जातं, त्याच्यानंतर नंबर लिहिलं जातं. आता डिफरन्स पहा दोन्हीमध्ये, आयनिक चार्जेस मध्ये ऑक्सिडेशन नंबर मध्ये. तर आयनिक चार्जेस आहे का ऑक्सिडेशन नंबर आहे हे आपल्याला कशावर लक्षात येतं, जर नंबर पहिला असेल साइन नंतर असेल तर आयनिक चार्जेस आहेत, आणि साइन पहिला असेल नंबर नंतर असेल तर इट इज ए ऑक्सिडेशन नंबर. तर या ठिकाणी पहा, द ऑक्सिडेशन नंबर ऑफ अल्युमिनियम आयन इज एल ट्राय पॉझिटिव्ह. म्हणजे आता या ठिकाणी पहा, नंबर साइन म्हणजे काय, हा चार्ज आहे आयनिक चार्ज, आणि या ठिकाणी इज ऑक्सिडेशन नंबर किती म्हणले, +3. +3 म्हणजे ऑक्सिडेशन नंबर किती आहे याचा, 3 आहे. तर आता या ठिकाणी 3 प्लस आहे, या ठिकाणी +3 आहे. दोन्हीमध्ये डिफरन्स पहा काय आहे मग, तर या ठिकाणी डिफरन्स असा आहे की नंबर फर्स्ट आणि त्याच्यानंतर साइन येतो त्याला आयनिक चार्ज म्हणतात. साइन फर्स्ट त्यानंतर नंबर येतो त्याला काय म्हणतात, ऑक्सिडेशन नंबर म्हणत असतात. ऑक्सिडेशन नंबर कधी म्हणतात, जर त्या ठिकाणी साइन फर्स्ट आला असेल नंबर नंतर आला असेल तर त्याला काय म्हणतो, ऑक्सिडेशन नंबर असे म्हणत असतो. द ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर इज K2S means -2. See the hangout of the oxidation number for the more information. आता आपल्याला पुढे पाहिजे एक एक्झाम्पल. द आयनिक चार्जेस वर्सेस ऑक्सिडेशन नंबर. तर आता आयनिक चार्जेस वर्सेस ऑक्सिडेशन नंबर मध्ये काय, व्हॉट इज द ऑक्सिडेशन नंबर ऑफ ईच एलिमेंट इन द फॉलोइंग. आता याच्यामध्ये प्रत्येकाचा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला सांगायचा आहे. ऑक्सिडेशन नंबर एच चा असेल +1 म्हणजे, आणि ऑक्सिजनचा असेल -2. एफ ईचा आहे +3, सीएल चा आहे -1, AS2S3 चा आहे, एएस चा आहे +3, एस चा आहे -2. अशा पद्धतीने त्यांचे ऑक्सिडेशन नंबर आहे. अँड क्विक अँड डर्टी फॉर्म्युला रायटिंग. आता आपल्याला फॉर्म्युला रायटिंग करायचं आहे, तर फॉर्म्युला कसं लिहित असतो आपण, यूज द क्रिस क्रॉस मेथड. तर आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे, क्रिस क्रॉस मेथड यूज करून आपल्याला काय फॉर्म्युला लिहिता येतो. स्टार्ट विथ ए एक्स पॉझिटिव्ह अँड बी वाय निगेटिव्ह. द फॉर्म्युला इज ए वाय बी एक्स. म्हणजे आता क्रिस क्रॉस करायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे, क्रॉसिंग करायची आहे. तर आपण एक्झाम्पल मध्ये पाहूया. कुठली मेथड म्हणलेली आहे आपण, क्रिस क्रॉस मेथडनं फॉर्म्युला लिहायचा. द क्रिस क्रॉस मेथड सिंपल बट इफेक्टिव्ह. मोस्ट ऑफ द
time be aware of the potential problems with this method. म्हणजे आता ही it is a simple method. Suppose you are writing the formula for copper and chlorine. जर आपण जर कॉपर आणि क्लोरीनचा फॉर्म्युला लिहित असाल, राईट डाऊन दिस सिम्बॉल्स. आपल्याला काय करायचं आहे, कॉपरचा आणि क्लोरीनचा सिम्बॉल लिहायचा. कॉपरचा सिम्बॉल Cu, क्लोरीनचा सिम्बॉल Cl. द मेटल इज फर्स्ट पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन नंबर. मेटलचं फर्स्टला नाव लिहिलं जातं Cu अँड Cl. कॉपर क्लोरीनचा आपण फॉर्म्युला लिहित आहोत. नेक्स्ट, देन राईट द ऑक्सिडेशन नंबर फॉर द कॉपर अँड क्लोरीन. आता आपल्याला काय करायचं आहे, वी हॅव टू राईट द oxidation number of copper and chlorine. The most common oxidation number of copper is +2. Oxidation number किती आहे? Oxidation number of copper is 2 and get the oxidation number of the chlorine from the periodic table. तर आता या ठिकाणी काय, oxidation number of copper is 2 and the oxidation number of chlorine is 1. तर या ठिकाणी +2 means it can donate the 2 electron. The oxidation number is 2 and it can accept the 1 electron. That is the oxidation number is -1. Then crisscross the number for the formula of copper and chlorine. आता आपल्याला काय करायचं आहे, crisscross. आता हे जे 1 आहे ते इकडे घ्यायचं आहे, 2 आहे ते इकडे घ्यायचं आहे. Cu1 Cl2, Cu1 आणि Cl2 हा काय होईल, फॉर्म्युला येईल. तर क्लीन अप दी सबस्क्रिप्ट इन दी फॉर्म्युला फॉर दी कॉपर अँड क्लोरीन. तर या ठिकाणी पहा काय केलेलं आहे, Cu2 CuCl2. तर या ठिकाणी याचा ऑक्सिडेशन नंबर ऑफ कॉपर इज 2 अँड क्लोरीन इज -1. बट या ठिकाणी काय करायचं, Cu1 Cl2 असं लिहिलेलं आहे. देन now you have the formula for the compound of copper and chlorine is CuCl2 is the molecular formula of the compound. Then write formula for these ionic compounds. तर आता आपल्याला काय, पोटॅशियम आणि आयोडीन दिलेला आहे, त्याचा फॉर्म्युला लिहायचा आहे. म्हणजेच काय ठीक करायचं आहे, पहिले ऑक्सिडेशन नंबर ऑफ पोटॅशियम, ऑक्सिडेशन नंबर ऑफ आयोडीन. त्यानंतर या ठिकाणी ऑक्सिडेशन नंबर जे बी असेल त्याचं काय करायचं आहे, इकडला इथे लिहायचं आहे, के साठी यूज करायचं आहे. आणि पोटॅशियमचा जे ऑक्सिडेशन नंबर आहे ते आय साठी म्हणजे आयोडीनसाठी यूज करायचा आहे. म्हणजे ऑक्सिडेशन नंबर ऑफ पोटॅशियम वी हॅव टू राईट हिअर and oxidation number of iodine we have to write here. The formula is, we will get the formula or that is the molecular formula of a compound. तर अशा पद्धतीने आपल्याला काय, हे तुम्हाला काय होमवर्क साठी म्हणून दिलेलं आहे. हे तुम्हाला माहिती आपल्याला काय करायचं आहे, कमेंट मध्ये टाकायची आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ गिवन कंपाऊंड. नेक्स्ट वन इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला. आता आन्सर पण दिलेला आहे आपलं. फर्स्ट वन इज द Ki, Al2S3, MgO, FeBr2 and FeBr3, AU3As and AUS3. अशा पद्धतीने काय त्याचे मॉलिक्युलर फॉर्म्युले आहेत. प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक कंपाऊंड. आता आयोनिक कंपाऊंडचे आपल्याला काय प्रॉपर्टीज पाहिजे आहेत. The chemical and physical property of the compound will differ from the property of the element. म्हणजे काय, त्याचे केमिकल प्रॉपर्टी आणि त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी डिफरंट असतील फ्रॉम दी प्रॉपर्टीज ऑफ दी एलिमेंट. म्हणजे जे एलिमेंट आपण घेतलेले आहेत त्यांच्यापासून आयनिक कंपाऊंड तयार झालेले आहेत, त्या कंपाऊंडचे प्रॉपर्टी आणि अदर एलिमेंट म्हणजे त्या एलिमेंटची प्रॉपर्टी काय डिफरंट असतील. द चार्जेस ऑफ द आयन्स डिपेंड्स अपॉन द इलेक्ट्रॉन अरेंजमेंट ऑफ द एलिमेंट. इलेक्ट्रॉन अरेंजमेंट ऑफ एलिमेंट वरती डिपेंड आहे चार्जेस. देन द रॅडाय ऑफ द आयन्स डिफर फ्रॉम द रॅडाय ऑफ द एलिमेंट. म्हणजे आयनचे रॅडियस आणि एलिमेंटचे रॅडियस सुद्धा काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. देन नेक्स्ट वन is the more changes, that is the energy is released during the bond formation
forming a bond produces a more stable arrangement. Energy is released as the compound goes to a lower energy state, that is the exothermic reaction. तर त्या ठिकाणी काय होत असते, एनर्जी इज रिलीज्ड. मोर स्टेबल होण्यासाठी काय लागत असते, लेस एनर्जी लागत असते. त्यावेळेस आयनिक बॉन्ड फॉर्म होत असते वेळेस एनर्जी इज रिलीज्ड अँड दे गेट द लोअर एनर्जी स्टेट, दॅट इज द एक्झोथर्मिक. एक्झोथर्मिक मीन्स हीट एक्झिट करणारे रिॲक्शन जे असतात, हीट एक्झिट केल्यानंतर त्या ठिकाणी काय होत असते, त्या ठिकाणी लोअर एनर्जी असते. त्यामुळे त्या ठिकाणी काय मोर स्टेबल होण्यासाठी काय लोअर एनर्जी फार महत्वाची असते. देर आर नो मॉलिक्युल्स ऑफ द आयनिक कंपाऊंड यूज फॉर्म्युला युनिफॉर्म आयनिक कंपाऊंड. त्या ठिकाणी काय आयनिक कंपाऊंडचे फॉर्म्युला यूज काय आहे. देन हाय मेल्टिंग पॉइंट, high boiling point, good conductor in a molten state, good conductor when dissolved in water, hard and brittle. These are the basic properties of the ionic compounds. तर अशा now we have to study the covalent compounds. The covalent compound contains the covalent bond. तर आता आपण पाहिलं होतं पूर्वी, the ionic compound contains the ionic bond, or which compound contains the ionic bond, that compounds are called ionic compound. Like that, the which compound contains the covalent bond, that compounds are called covalent compound. Means the covalent compound contains the covalent bond, that compounds are a covalent compound. Covalent bonds means there is a sharing of electron. Covalent bond कसे फॉर्म होतात, covalent bonds formed by this mutual sharing of electrons. Covalent bonds usually form between the non-metals. त्या ठिकाणी ionic compound कशामध्ये झाले, मेटल नॉन मेटल मध्ये, परंतु actually the covalent compounds formed from or between the non-metals. The covalent bonds are can involve multiple pairs of electrons, single, double, triple bond. तर त्या covalent bond मध्ये काय single bond, double bond, triple bonds are present. More on covalent compounds, that is the covalent compounds generally have low melting point and boiling point. आता या ठिकाणी covalent bond मध्ये काय, it has a low melting point and boiling point. Covalent compounds are usually soft and covalent compounds are poor conductor of heat and electricity. तर या ठिकाणी काय all the properties of covalent compounds are different from the ionic compounds. आता जसे की melting point, boiling point is high in ionic compound, but the melting point and boiling point is low in a covalent compounds. Then the ionic compounds are hard and brittle, but the covalent compounds are soft. And the ionic compounds can conduct the heat and electricity, but the covalent compounds the poor conductor of heat and electricity. It is the difference between the ionic compounds and the covalent compounds. Then covalent bonding. Covalent bonds formed by the sharing of electron between two atoms. दोन atom मध्ये काय there is a mutual sharing of electron, so that the each atom appears to have a octet of the electrons. Diatomic elements are good example of a covalent bonding. तर त्या ठिकाणी काय they can share their electrons between the atoms and they can form the bond. That bond is called a covalent bond. The diatomic elements are hydrogen, nitrogen, oxygen, fluorine, chlorine, bromine, iodine. These are the diatomic element. Diatomic म्हणजे काय, त्यांचा जो कंपाऊंड आहे तो दोन ॲटमनं फॉर्म झालेला आहे.
हायड्रोजन H2 दिलेला आहे, नायट्रोजन N2, ऑक्सिजन O2, F2, Cl2, Br2, I2 मीन्स त्या ठिकाणी दोन दोन ॲटम आहेत म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे, these are the diatomic and that diatomic compounds are a covalent compounds because they contains the covalent bond. Worldwide has the herogens. Herogens means H, N, O आणि हॅलोजन्स म्हणून काय म्हणलेलं आहे त्याला हेरोजन्स म्हणलेलं आहे. H एअर ओजेन्स, N आणि ऑक्सिजनला काय म्हणलेलं आहे एअर म्हणलेलं आहे. हेरोजन्स म्हणजे काय, H म्हणजे हायड्रोजन, एअर म्हणजे नायट्रोजन आणि ऑक्सिजन साठी यूज केलेला आहे आणि त्या ठिकाणी हॅलोजनला काय केलेलं आहे ओजेन्स, हेरोजन्स असे सुद्धा या ठिकाणी काय म्हणलेलं आहे डायटॉमिक कंपाऊंड्सला. बॉन्डिंग इन ए हॅलोजन्स, हॅलोजन्स मध्ये कशी बॉन्डिंग होत असते, फ्लोरीन फ्लोरीन, इट गिव्स दी डायटॉमिक फ्लोरीन. या ठिकाणी डायटॉमिक फ्लोरीन फॉर्म झालेला आहे. तर याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पहा, F फर्स्ट ऑर्बिट मध्ये 2 आहेत, त्यानंतर सेकंड ऑर्बिट मध्ये काय 7 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत. फर्स्ट 2s मध्ये 2 आणि 2p मध्ये त्या ठिकाणी काय 5 म्हणजे 2 2 1 म्हणजे 7 इलेक्ट्रॉन आहेत. F मध्ये सुद्धा दुसऱ्या सुद्धा काय असणार आहे, सेमच इलेक्ट्रॉन असणार आहेत. 2s मध्ये 2, 2p मध्ये 5 इलेक्ट्रॉन म्हणजे या ठिकाणी 2p कंप्लीट होण्यासाठी काय 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. तर फॉर्मेशन ऑफ F बॉन्ड म्हणजे काय, या ठिकाणी इथला एक फ्लोरीनचा 1 इलेक्ट्रॉन आणि ह्या फ्लोरीनचा हे इलेक्ट्रॉन मिळून काय होत असते, there is a mutual sharing of electron between the two F atoms and they form the covalent bond and that compounds are called covalent compounds. तर या ठिकाणी पहा 2 इलेक्ट्रॉन 2s मध्ये आणि 2p मध्ये 2 2 आणि या ठिकाणी 1 आहे आणि या ठिकाणी 1 आहे. या ठिकाणी हा F चा हा लाल रेड कलर दाखवलेला, इट इज द इलेक्ट्रॉन ऑफ द this F means fluorine and this white electron is the fluorine of this atom. तर या ठिकाणी काय त्या ॲटमचा हा इलेक्ट्रॉन आहे आणि ह्या ॲटमचा हा इलेक्ट्रॉन आहे, दोन्ही मिळून काय झालेलं आहे, देयर इज अ म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन बिटवीन टू ॲटम्स आणि त्या ठिकाणी एक बॉन्ड तयार होतो, दॅट बॉन्ड इज कॉल्ड covalent bond. The overlap of 2p orbitals create the single bond between fluorine atoms. तर त्या ठिकाणी काय 2p ऑर्बिटल मध्ये काय होत असतं, ओव्हरलॅपिंग होत असते आणि देयर इज अ फॉर्मेशन ऑफ ए fluorine molecule from the fluorine atom with a covalent bond. See how a double bond occurs in oxygen molecule and triple bond occurs in a nitrogen molecule. कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये डबल बॉन्ड असतात, ट्रिपल बॉन्ड असतात. आता ते कसे तयार झालेले आहेत हे पाहायचं आहे आपल्याला. तर या ठिकाणी पहा बॉन्डिंग इन ऑक्सिजन, ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर आहे, त्या ठिकाणी ऑक्सिजन मध्ये काय 1s 2s मध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि 2p मध्ये 3 इलेक्ट्रॉन आहे. इथं 2p 2 इलेक्ट्रॉन 3 इलेक्ट्रॉन आणि 4 इलेक्ट्रॉन. या ठिकाणी सुद्धा हा ऑक्सिजन 2s मध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि 2p मध्ये काय 4 इलेक्ट्रॉन आहे. तर या ठिकाणी 1 2 3 4 5 6 आणि या ठिकाणी सुद्धा 1 2 3 4 5 6 म्हणजे काय करणार आहे, तर या ठिकाणी हे जे ऑक्सिजन आहे ह्या ऑक्सिजनचे 2 इलेक्ट्रॉन आणि ह्या ऑक्सिजनचे 2 इलेक्ट्रॉन मिळून काय एक एक बॉन्ड तयार होणार. तर या ठिकाणी ह्या ऑक्सिजनचा हे एक बॉन्ड इलेक्ट्रॉन आणि ह्या ऑक्सिजनचा हे इलेक्ट्रॉन, ह्या ऑक्सिजनचा रेड ऑक्सिजनचा इथला इलेक्ट्रॉन आणि व्हाईट ऑक्सिजनचा हा इलेक्ट्रॉन म्हणजे या ठिकाणी काय देयर इज अ म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन बिटवीन ऑक्सिजन बट द 2 इलेक्ट्रॉन्स आर शेअर्ड फ्रॉम ईच ऑक्सिजन ॲटम. प्रत्येक ऑक्सिजन ॲटम कडून काय 2 इलेक्ट्रॉन शेअर केलेले आहेत, दॅट्स वाय दे फॉर्म द डबल बॉन्ड. तर p ऑर्बिटल्स क्रिएट द डबल बॉन्ड बिटवीन ऑक्सिजन ॲटम. तर त्या ठिकाणी 4 p orbitals 1 2 3 4 4 p orbitals create the double bond between the oxygen atom. या ठिकाणी इकडले 2 p ऑर्बिटलचे 2 इलेक्ट्रॉन आणि ह्या ऑक्सिजनचे 2 p ऑर्बिटलचे 2 इलेक्ट्रॉन एकमेकांसोबत काय होत असतात, कंबाईन होत असतात and there is a formation of a double bond. Means each oxygen atom can share the 2 electrons and other oxygen atom can share the 2 electrons and they form the double bond. Means one बॉन्ड रिक्वायर्स 2 इलेक्ट्रॉन. एक बॉन्ड तयार होण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन लागतात. तर एका ऑक्सिजनचे 2 इलेक्ट्रॉन दुसऱ्या ऑक्सिजनचे 2 इलेक्ट्रॉन मिळून 4 इलेक्ट्रॉन काय केले जातात, एकमेकांमध्ये शेअर केले जातात. देन देयर इज अ फॉर्मेशन ऑफ ए डबल बॉन्ड.
द बॉन्डिंग इन ए नायट्रोजन. नायट्रोजनचं आता या ठिकाणी पहा 2s आणि 2s आणि 2p मध्ये 3 आहे. या ठिकाणी काय 2s मध्ये 2 आहेत, 2p मध्ये 3 आहेत. या नायट्रोजन चे सुद्धा काय 2s मध्ये 2 आणि 2p मध्ये 3 आहेत या ठिकाणी. तर त्या ठिकाणी एक नायट्रोजन 3 इलेक्ट्रॉन शेअर करतो, दुसरा नायट्रोजन सुद्धा 3 इलेक्ट्रॉन शेअर करतो. मीन्स ईच नायट्रोजन कॅन शेअर देअर 3 इलेक्ट्रॉन्स विथ ए अदर नायट्रोजन अँड दे फॉर्म ए ट्रिपल बॉन्डेड कोव्हॅलंट कंपाऊंड. तर या ठिकाणी काय ट्रिपल बॉन्डेड कोव्हॅलंट कंपाऊंड फॉर्म होत असतो. इकडले 3 इलेक्ट्रॉन, इकडले 3 इलेक्ट्रॉन, 6 इलेक्ट्रॉन मिळून काय होत असतात 3 covalent bond form होत असतात. Means the overlap of 6p orbitals create the triple bond between the nitrogen atoms. नायट्रोजन ॲटम मध्ये ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होत असतो. कंपॅरिझन ऑफ सिंगल, डबल अँड ट्रिपल बॉन्ड्स. आता सिंगल, डबल, ट्रिपल बॉन्डचा कंपॅरिझन पाहायचा आहे. सिंगल बॉन्ड इज फॉर्म्ड बिटवीन टू ॲटम्स विथ द शेअरिंग ऑफ ए 1 इलेक्ट्रॉन फ्रॉम ईच ॲटम. तर त्या ठिकाणी काय प्रत्येक ॲटम कडून एक इलेक्ट्रॉन शेअर केल्यानंतर एक बॉन्ड फॉर्म होतो, दॅट इज द सिंगल बॉन्ड. इन ए सेकंड और इन ए डबल बॉन्डेड कंपाउंड द ईच ॲटम कॅन शेअर द 2 इलेक्ट्रॉन्स विथ ए अदर ॲटम. तर त्या ठिकाणी दुसऱ्या ॲटम सोबत काय करतो आपले स्वतःचे 2 इलेक्ट्रॉन शेअर करतो आणि दुसऱ्याचे सुद्धा 2 इलेक्ट्रॉन तो या ए सोबत शेअर करतो. त्या दोघांचे मिळून काय 4 इलेक्ट्रॉन शेअर झाल्यानंतर डबल बॉन्ड फॉर्म होत असतो. ट्रिपल बॉन्ड मध्ये काय होत असते ईच ॲटम कॅन शेअर देअर 3 इलेक्ट्रॉन्स अँड दे फॉर्म द ट्रिपल बॉन्ड. आता the covalent bond results from the overlap of orbital. आता overlap of orbital मधून काय होत असते there is a overlapping of orbital and covalent bond is formed. Here is shown each atom can share their electron same or equal. एका ॲटमचे जर एक इलेक्ट्रॉन असेल तर दुसऱ्या ॲटमचे सुद्धा काय असणार आहे एक इलेक्ट्रॉन शेअर करतात. then there is a formation of a covalent bond between the two atoms. अशा पद्धतीने त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन शेअर केले जातात. The points to remember when writing the formula of covalent compounds. आता covalent compound चा फॉर्म्युला लिहिते वेळेस काय करायचं आहे write the symbol of each element. write the symbol of element with the positive oxidation number first. तर त्या ठिकाणी काय पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन नंबरचा फर्स्ट घ्यायचा आहे त्यानंतर निगेटिव्हचा घ्यायचा आहे. तर या ठिकाणी कार्बनची व्हॅलेन्सी आहे +4 अँड ऑक्सिजनची व्हॅलेन्सी आहे -2. Then change the subscript so that the sum of the oxidation number is 0. आता जे बी ऑक्सिडेशन नंबर आहे ऑक्सिडेशन नंबर 0 येण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे चेंज करायचं आहे. इथं +4 आहे +4 घेतलेला आहे. इथं -2 आहे परंतु या ठिकाणी काय केलेलं आहे आपण -4 घेतलेला आहे. +4 -4 इज इक्वल टू 0. मीन्स या ठिकाणी किती वाढवले आपण 2 वाढवलेले आहे. 2 या ठिकाणी घेतलेलं आहे आपण. तर या ठिकाणी पहा CO2. In summary, the sum of the oxidation number of all the elements is 0. The symbol of the element with the positive oxidation number is written first. पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन दोन्हीची समरी ऑक्सिडेशन नंबर किती झाला पाहिजे इक्वल म्हणजे 0 झाला पाहिजे. त्यानंतर द सिम्बॉल ऑफ द एलिमेंट रिटर्न फर्स्ट विथ ए पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन नंबर. पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन नंबरचा सिम्बॉल फर्स्टला घ्यायचा आहे. The element with lower electronegativity is assigned the positive oxidation number. The element with the greater electronegativity get the negative oxidation number. आता इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जर लोअर असेल तर त्याचा पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन नंबर असणार आहे आणि ज्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी हायर असणार आहे ऑक्सिडेशन नंबर काय असणार आहे निगेटिव्ह असणार आहे. Then write the formula for the following covalent compound. आपण पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलंच होतं ब्रोमिन आणि सेलेनियम हे दोन आपल्याला काय करायचे आहेत. दोन हे ॲटम यूज करून त्याचा फॉर्म्युला काय असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करायचं आहे पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन नंबर असलेला घ्यायचा आहे त्याच्यानंतर निगेटिव्ह असलेला घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सम करायचे. सम करते वेळेस दोन्हीची सम किती आली पाहिजे 0 आली पाहिजे. त्यानुसार जितके आपल्याला सम करते वेळेस ॲडिशन करावे लागतं तो या ठिकाणी नंबर खाली सबस्क्रिप्ट करायचा आहे.
तर अशा पद्धतीने फ्लोरीन आणि आर्सेनिक, सल्फर, क्लोरीन, नायट्रोजन, ऑक्सिजन, बोरॉन, नायट्रोजन अशा पद्धतीने हे ॲटम घेऊन आपल्याला काय मॉलिक्युलर फॉर्म्युला तयार करायचा आहे. जस्ट लाईक आता BrAC घेऊन काय AcBr2, AcBr4, AcBr6 the compounds will be formed from the F and AsF3 and AsF5 is these compounds are formed S and Cl, SCl2, SCl4 and SCl6 compounds are formed from the nitrogen and oxygen N2O, NO, NO2, N2O3. These compounds N2O5, these compounds are formed from the nitrogen and oxygen, and from the boron and nitrogen Bn compound is formed. Means like that compounds are formed from the atoms. या ॲटम पासून काय हे कंपाऊंड अशा पद्धतीचे फॉर्म होत असतात. बॉन्ड पोलॅरिटी. वेअर वुड यू बी मोस्ट लाईक टू फाइंड पोलार बॉन्ड, म्हणजे पोलार बॉन्ड कुठं भेटत असतो. तर ऑप्शन दिलेले आहे ABCD आणि आता आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यामधला फाइंड आउट करायचं आहे की कुठं आपल्याला पोलार बॉन्ड भेटत असतो. नोम, अलास्का. बी ऑप्शन इज MC, मुर्डो साउंड अँड अंटार्क्टिका. ऑप्शन सी इज सिटका अँड सायबेरिया अँड ऑप्शन डी इज वॉटर मॉलिक्यूल. तर ह्या 4 ऑप्शन पैकी आपल्याला पोलार बॉन्ड कुठं भेटत असतो ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. More on polar bond. The polar bond is where one atom has a greater pull on the bonding electrons than the other. म्हणजे there is a electronegativity is more in one atom and less in another atom. The ionic bonds are polar, but what about the covalent bonds? Ionic bonds are polar because the one is electronegative and another one is the electropositive. The polar covalent bonds occurs when the electronegativity difference is greater than the zero. आता polar covalent bond कधी भेटत असतात? If the electronegativity difference is greater than the zero, then we will get the polar covalent bonds. तर आपण पाहिलं होतं की आपण काय म्हणलं होतं तर पोलार बॉन्ड कुठं भेटत असतात. तर सो व्हॉट इज दी आन्सर. आता आपण पहिल्या स्लाइड मध्ये पाहिलं होतं की ऑप्शन दिलेले होते 4 ऑप्शन आणि पोलार बॉन्ड कुठं आहे ते विचारलेलं होतं. तर त्याचा आन्सर यू वुड बी मोस्ट लाईकली टू फाइंड ए पोलार बॉन्ड इन वॉटर मॉलिक्यूल. पोलार बॉन्ड कुठं भेटतो वॉटर मॉलिक्यूल मध्ये. The electronegativity of oxygen is greater than the hydrogen, so the pull on the bonding electrons by the oxygen is greater, giving a polar bond. Means electronegativity of oxygen is greater than the hydrogen, then that's why there is a pull of electrons by the oxygen and then they form the polar bonds. Because of the polar bonds and the geometry, water is a polar molecule. म्हणूनच काय water is a polar molecule आहे. अशा पद्धतीने आपण कोव्हॅलेंट बॉन्डिंग इन ए कंपाऊंड हा लेक्चर 1 आणि लेक्चर 2 पाहिलेला आहे. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.